यानंतर क्वेश्चन नंबर 15 मध्ये 274 ते 293 हा एक स्पेशल टाइप एक्झाम्पल्सचा ग्रुप. या ग्रुप मधला प्रत्येक प्रॉब्लेम हा डिफरंट एक्झाम्स मधून आलेला आहेच आहे. स्पेशल टाइप यासाठी की हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी एक पर्टिक्युलर मेथडच यूज करावी लागते, जी आपण त्या एक्झाम्पल साठी पाहणार. त्यापेक्षा जर डिफरंट मेथडने आपण गेलो, युजुअल मेथडने आपण गेलो, तर dy बाय dx ची किंमत मिळेल, पण ज्या फॉर्म मध्ये आपल्याला ते प्रूव्ह करायला सांगितलंय त्या टाइप मध्ये ही व्हॅल्यू मिळत नाही. आणि शो दॅटचा क्वेश्चन असेल तर जिथपर्यंत आपला आन्सर सिम्प्लिफाय करायला सांगितलेला आहे तिथपर्यंत हे सिम्प्लिफिकेशन आवश्यक आहे. त्यामुळं डेरिव्हेटिव्ह मधून जर कधी रिव्हिजन करण्याची वेळ आलीच तर हा एकच ग्रुप जास्तीत जास्त वेळा रिवाइज करणं आवश्यक आहे, कारण प्रत्येक एक्झाम्पल साठी एक टिपिकल मेथड आहे आणि ते एक्झाम्पल फक्त त्याच मेथडनी सॉल्व्ह करायचं. त्यामुळे केअरफुली या ग्रुप मधले एक्झाम्पल्स लक्षात घ्यायचे. 274 if y equal to x into e raised to y, show that dy by dx equal to y upon x into 1 minus 1, y upon x into 1 minus 1. यामध्ये फर्स्ट ग्रुप जो आहे त्यातले काही एक्झाम्पल्स दोन प्रकारे सॉल्व्ह करता येतात. एक म्हणजे डायरेक्ट डिफरन्शिएशन. डायरेक्ट डिफरन्शिएशन जर आपण घेतलं तर लेफ्ट साइडला y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि राईट साइडला u इंटू v चा रूल. u इंटू v च्या रूल नुसार x as it is e raised to y चा डेरिव्हेटिव्ह, e raised to y चा डेरिव्हेटिव्ह येणार e raised to y into dy by dx, पुन्हा प्लस e raised to y as it is आणि x चा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे एक कन्फर्म आहे की डायरेक्ट जर आपण डिफरन्शिएट केला तर मिळणाऱ्या आन्सर मध्ये e raised to y ची टर्म आपली येणार असते. जे प्रूव्ह करायला सांगितलंय ती टर्म आधी ऑब्झर्व करायची, त्यातच हिंट असते की नेमकं आपल्याला काय करायचं. जे प्रूव्ह करायचंय त्यामध्ये कुठेही e raised to y अशी टर्म नाही. पण जर आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करतोय तर आपल्याला शेवटी सिम्प्लिफाय करताना काय करावं लागेल, या दिलेल्या टर्म मधून x लेफ्ट साइडला घेतला तर y अपॉन x इक्वल टू काय येईल e raised to y, आणि मग शेवटी सिम्प्लिफिकेशन साठी e raised to y च्या जागी y अपॉन x सबस्टिट्यूट करायचा आणि पुन्हा नंतर फर्दर सिम्प्लिफिकेशन आणखी येत. ही एक मेथड, पण शक्यतो या मेथडला प्रेफरन्स द्यायचा नाही. शो दॅटच्या व्हॅल्यूवरूनच हिंट लक्षात घ्यायची की यात e raised to y ही टर्म नाही, म्हणजे e raised to y आपल्याला इलिमिनेट करायचं. फक्त डिफरन्शिएट केल्यानंतर इलिमिनेट करण्याऐवजी आधीच जर इलिमिनेट केला तर आपल्याला आन्सर ज्या फॉर्म मध्ये विचारलाय त्या फॉर्म मध्ये मिळू शकतो. मग हा e raised to y कसा इलिमिनेट होणार, आपल्याला माहित आहे लॉग e ची किंमत 1 असते. जर आपण लॉग घेतला तर तो y मल्टिप्लाय येईल आणि y इंटू लॉग e अशी टर्म येईल आणि लॉग e ची किंमत 1 असते. म्हणजे e किंवा e raised to y ही टर्म पहिल्या स्टेजला इलिमिनेट होते.
त्यामुळं जरी व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल नसेल, डायरेक्ट डिफरन्शिएशन पॉसिबल असेल, तरीही यामध्ये लॉग घेणं कन्व्हिनियंट आहे. डायरेक्ट आपल्याला ज्या स्वरूपात आन्सर विचारले त्या स्वरूपात मिळेल. सो टेकिंग log on both sides, taking log on both sides, दोन्ही साइड्सचा जर लॉग घेतला, काय टर्म पहा, log y equal to log of x into e raised to y. राइट साइडला log m into n म्हणजे log m plus log n लिहिता येईल. that is log x plus log e raised to y. log y equal to log x plus y into log e आणि log e ची किंमत 1. so log y equal to log x plus y. तो y सेपरेट है, log x सेपरेट है, log ऑफ x plus y नहीं है, log x plus y सेपरेट. इम्प्लिसिट मध्ये आपण पाहिलं डिफरन्शिएट करताना आपण dy बाय dx सगळ्या टर्म एका बाजूला घेत असतो. डिफरन्शिएट करण्यापूर्वीच हा y जर आपण लेफ्ट साइडला घेतला तर सगळे y एका बाजूला, सगळे x एका बाजूला अशी टर्म मिळेल. म्हणजेच log y मायनस y इक्वल टू log x. आणि आता डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट with respect to x. Derivative of log y separate minus derivative of y separate. लेफ्ट साइडला दोन टर्म मध्ये सबट्रॅक्शन आहे. log y चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट, y चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट, इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. log y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon y into dy by dx minus dy by dx term as it is minus dy by dx equal to right side ला log x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 upon x. लेफ्ट साइडच्या दोन्ही टर्म मधून dy by dx कॉमन घेता येईल. म्हणजेच 1 upon y मायनस 1 शिल्लक राहील इंटू dy by dx. dy by dx कॉमन घेतला, शिल्लक राहील 1 upon y मायनस 1 इक्वल टू 1 upon x. ब्रॅकेट मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आधी. म्हणजेच 1 मायनस y अपॉन y राहील इंटू dy by dx इक्वल टू काय येईल राइट साइडला 1 अपॉन x ॲज इट इज. आणि लास्टली y न्यूमरेटरला जाईल डिनॉमिनेटरचा आणि न्यूमरेटरचा 1 मायनस y राइट साइडला डिनॉमिनेटरला, म्हणजे dy by dx इक्वल टू येईल y अपॉन x इंटू 1 मायनस y. लेफ्ट साइडचा डिनॉमिनेटरला असणारा y न्यूमरेटरला घेतला आणि हा 1 मायनस y जो न्यूमरेटरला आहे तो डिनॉमिनेटर. डायरेक्ट ज्या स्वरूपात आपल्याला आन्सर पाहिजे तीच टर्म मिळाली. डिफिकल्ट नाही आहेत हे एक्झाम्पल, फक्त टिपिकल प्रोसेस त्यामध्ये यूज करायची, पर्टिक्युलर मेथड यूज करायची, हे आयडेंटिफाय होणं आवश्यक आहे.
त्यानंतर 275 तोही असाच आहे, y इक्वल टू x इंटू e raised to xy. If y equal to x into e raised to xy, show that dy by dx equal to y in bracket 1 plus xy divided by x in bracket 1 minus xy. यामध्ये हिंट सेम, एक्सपोनेन्शियलची टर्म नाहीये दॅट मध्ये. एक्सपोनंट म्हणजे ई रेस टू चा टर्म असेल, लॉग घेतला की एक्सपोनंटची टर्म इलिमिनेट होते. यामध्ये हा फर्स्ट स्टेप, टेकिंग log on both sides. Log y equal to log of x into e raised to xy. राइट साइडला लॉगची प्रॉपर्टी log of m into n, त्यानुसार लिहिता येईल log x प्लस log e raised to xy. त्यानंतर पुन्हा एकदा लॉगची प्रॉपर्टी xy ची टर्म या लॉगला मल्टिप्लाय, हेच log x प्लस xy into log e, and therefore log y equal to log x प्लस x into y, कारण log e ची किंमत 1 असते. इथेही आपण तो x y लेफ्ट साइडला घेऊ शकतो, पण पुन्हा मायनस आला की u into v रूल घेताना ब्रॅकेट टाकावं लागेल. त्यापेक्षा डायरेक्ट डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट with respect to x, derivative of log y on left side equal to derivative of log x चा डेरिवेटिव्ह वेगळा प्लस डेरिवेटिव्ह ऑफ x into y. log y चा डेरिवेटिव्ह 1 upon y into dy by dx equal to log x चा डेरिवेटिव्ह 1 upon x प्लस x into y साठी u into v चा रूल, x into dy by dx plus y into derivative of x u into v चा रूल वापरला. लेफ्ट साइडची टर्म ॲज इट इज ठेवली सध्या, 1 upon y into dy by dx equal to 1 upon x plus x into dy by dx प्लस y into x चा डेरिवेटिव्ह 1 म्हणजेच राहील प्लस. यामध्ये dy by dx ची जी टर्म आहे राईट साइडला, ती टर्म लेफ्ट साइडला घ्या, म्हणजेच 1 upon y into dy by dx minus x into dy by dx. dy by dx असलेली टर्म लेफ्ट साइडला घेतली आणि राईट साइडला शिल्लक राहील फक्त 1 upon x प्लस y.
dy बाय dx कॉमन घेतला 1/y मायनस x शिल्लक राहील इंटू dy बाय dx इक्वल टू राईट साईडला 1/x प्लस y. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन सबट्रॅक्शन्स. लेफ्ट साईडला y मल्टिप्लाय होईल x ला 1 मायनस xy अपॉन y into dy by dx equal to right side 1 plus x into y upon x. डिनॉमिनेटरचा y न्यूमरेटरला जाईल, न्यूमरेटरची 1 मायनस एक्स वाय ची टर्म डिनॉमिनेटरला, म्हणजे dy by dx इक्वल टू मिळेल y in bracket 1 plus xy upon x in bracket 1 minus xy. डायरेक्ट त्या स्वरूपात आन्सर विचारलाय, त्या स्वरूपात सिम्प्लिफिकेशन. टू 76 सोडवा असाच. 276 त्यामध्ये y इक्वल टू आहे a raised to x plus y. Show that dy by dx equal to y into log a upon 1 minus log a. यामध्ये ही जे प्रूव्ह करायचे त्यात a raised to x plus y ची टर्म नाहीये, पण log a ची टर्म आहे. एक्झाम्पल मध्ये log a नाहीये. जर डिफरन्शिएट केला आपण तर a raised to x plus y चा डेरिव्हेटिव्ह येईल a raised to x plus y into log a, पण a raised to ची टर्म त्यामध्ये नाहीये. त्यामुळे यातही लॉग दोन्ही साईडचा घेऊन सॉल्व केलं तर डायरेक्ट ज्या फॉर्म मध्ये आन्सर पाहिजे त्या फॉर्म मध्ये आपल्याला मिळू शकतं. 276 आणि 282 हे या ग्रुप मधले या टाइपचे एक्झाम्पल्स आहेत. 276 सोडवायचा आणि तो आला की लगेच 282 सोडवायला सुरू करायचं.
अल्फा 276 मध्ये y इक्वल टू दिलेला आहे a रेज टू x प्लस y. डायरेक्ट डिफरन्शिएशन हे सॉल्व होतात, पण शेवटी त्या व्हॅल्यूज रिसबस्टिट्यूट कराव्या लागतात. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, log on both sides, log y equal to log of a raised to x plus y. इंडेक्सला असणारी x plus y ची टर्म मल्टिप्लाय येईल. log y equal to x plus y into log a. इथेच आपण डिफरन्शिएट करू शकतो किंवा log a न मल्टिप्लाय करून y ची टर्म लगेच लेफ्ट साइडला घेतली तरी चालेल, कारण नंतरही log a ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करायचंच आहे. x into log a प्लस y into log a. कुठल्याही प्रकारे सॉल्व्ह केला तरी चालेल, डायरेक्ट डिफरन्शिएट केला तरीही आन्सर मिळतच, पण हे फक्त काही प्रॉब्लेम्स मध्येच. त्यामुळे कॉमन प्रोसिजर लक्षात ठेवायची प्रत्येकासाठी. y log a ची टर्म लेफ्ट साइडला घ्या, log y minus y into log a equal to right side x into, and now differentiate with respect to x. लेफ्ट साइडला दोन्ही टर्म मध्ये सबट्रॅक्शन आहे. डेरिवेटिव ऑफ log y minus derivative of y into log a equal to derivative of x into log a. log y चा डेरिवेटिव 1 upon y into dy by dx minus y into log a. y into log a याचा डेरिवेटिव घेताना log a कॉन्स्टंट आहे, इथे u into v जर वापरायची गरज नाही, कारण log a कॉन्स्टंट आहे. तो log a कॉन्स्टंट आपण आउटसाइड ठेवला into y चा डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच dy by dx. सिमिलरली राइट साइडला log a कॉन्स्टंट ॲज इट इज आणि x चा डेरिवेटिव येईल 1. तर लेफ्ट साइडच्या टर्म मधून dy by dx कॉमन घ्या, म्हणजे ब्रॅकेट मध्ये पहिली टर्म शिल्लक राहील 1 upon y मायनस दुसरी टर्म log a into dy by dx. राइट साइडला येईल फक्त log a, कारण x चा डेरिवेटिव बनवलेला आहे. ब्रॅकेट मध्ये पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 minus y into log a upon y into dy by dx equal to log a. डिनॉमिनेटरचा y न्यूमरेटरला जाईल राइट साइडला, न्यूमरेटरची टर्म डिनॉमिनेटरला, म्हणजेच dy by dx equal to y into log a divided by 1 minus y into log a. टू 282 तर लॉग घ्यावाच लागणार आहे, कारण व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल टर्म आहे लेफ्ट साइडला.
282 x raised to y equal to 5 raised to x plus y. Show that dy by dx equal to x log 5 minus y upon x into log 5x minus y at 5 raised to x minus y. Now differentiate this side. Taking log on both sides, we get taking log on both sides, log of x raised to y equal to log of 5 raised to x minus y. Y into log x equal to x minus y into log 5. मला इथे डिफरन्शिएट करा, नंतर log 5 ने मल्टिप्लाय करता येईल ब्रॅकेटमध्ये. सुरुवातीला जरी मल्टिप्लाय केला, y ची टर्म लेफ्ट साइडला घेतली, मागच्या प्रॉब्लेम सारखं सोल्युशन होऊन जाईल. y into log x equal to x into log 5 minus y into log 5. y log 5 ची टर्म लेफ्ट साइडला, y into log x plus y into log 5 equal to x into log 5. y log 5 ची टर्म लेफ्ट साइडला घेतली. Now differentiate with respect to x. Derivative of y into log x plus derivative of y into log 5 equal to derivative of x into log 5. y into log x चा डेरिवेटिव u into विचार अनुसार y as it is. इथे u into v रूल वापरायला लागेल कारण log x आहे आणि y हे दोन्ही व्हेरिएबल आहेत. y as it is into derivative of log x plus log x as it is into derivative of y म्हणजेच dy by dx प्लस पुढची टर्म आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ y into log 5. यामध्ये मात्र u into v रूलची गरज नाही कारण log 5 कॉन्स्टंट आहे, तो आउटसाइड येईल. into y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx equal to right side log 5 as it is constant outside आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार विथ रिस्पेक्ट टू x घेतला तर 1. त्यानंतर यामध्ये पहिली टर्म y into log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. पुढच्या दोन टर्म मधून लगेच dy by dx कॉमन घ्या कारण आणखी कुठली dy by dx ची टर्म आता यामध्ये नाहीये. या दोन टर्म मधून जर dy by dx कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये राहील log x plus log 5 into dy by dx. राईट साइडला log 5 into 1 म्हणजेच log 5. त्यामध्ये log x plus log 5 log m plus log n log m into n
म्हणजे टर्म येईल log 5 इंटू एक्स आणि जी प्रूव्ह करायची त्यातही log 5 x ची टर्म आहेच. त्यामुळे या ब्रॅकेटमध्ये आपण पहिली टर्म y अपॉन एक्स ॲज इट इज प्लस log x प्लस log 5 म्हणजे log 5x या ब्रॅकेटमध्ये आपण log m प्लस log n त्यानुसार log 5x लिहू शकतो इंटू dy बाय dx इक्वल टू राईट साईडची टर्म log 5 ॲज इट इज इंटू dy बाय dx इक्वल टू log 5 as it is त्यानंतर यामध्ये y अपॉन x राईट साईडला घ्या log 5x into dy by dx equal to log 5 minus y upon x. त्यानंतर राईट साईडला क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन घ्या. therefore log 5x into dy by dx equal to right side क्रॉस मल्टिप्लाय केला तर x into log 5 minus y divided by denominator ला x as it is. And lastly log 5x ची टर्म लेफ्ट साईडची राईट साईडला डिनॉमिनेटरला जाईल. So dy by dx equal to we get x into log 5 minus y upon x into log 5x. हे डायरेक्टली आपल्याला आन्सर ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्यामध्ये मिळालं. आणि इथे व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल असल्यामुळे लॉग घेणं आवश्यक होतं. हा प्रॉब्लेम डायरेक्ट डिफारेन्शिएट करता येतो. प्रिव्हियस जे एक्झाम्पल्स पाहिले आपण त्या एक्झाम्पल्समध्ये अल्टरनेटिव्ह प्रोसेस पॉसिबल आहे. यासाठी मात्र लॉग आवश्यक. त्यानंतर 278 हा प्रॉब्लेम पहा आधी. x cube into y raised to 4 x cube into y raised to 4 equal to x plus y raised to 7. Show that dy by dx equal to y upon x. हा एक प्रॉब्लेम आहे. आणि 279 x raised to m into y raised to n equal to x plus y bracket raised to m plus n. हे दोन्ही प्रॉब्लेम सिमिलर आहेत. दोन्ही ठिकाणी प्रूव्ह दॅट आहे dy by dx equal to y upon x. 279 साठी एक वेळ प्रोसेस आठवेल, पण मॅक्सिमम टाइम्स जर क्वेश्चन 278 या स्वरूपात विचारला तर मात्र ऐनवेळी प्रोसेस आठवत नाही.
कारण आपण काय करतो, व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल कुठे नाहीच आहेत काही, डायरेक्ट डिफरन्शिएट करू शकतो. लेफ्ट साईडला यू इंटू बीचा रोल, राईट साईडला डेरिव्हेटिव्ह. सिम्प्लिफिकेशन किती आपण त्यामध्ये घेतलं तरी फायनल आन्सर dy बाय dx इक्वल टू y अपॉन x या फॉर्म मध्ये येते. आन्सर येईल dy बाय dx ची व्हॅल्यू मिळेल, y अपॉन x ची व्हॅल्यू मिळत नाही. दोन एक्झाम्पल जर आपण कम्पेअर केले तर m इक्वल टू 3, n इक्वल टू 4, राईट साईडला x प्लस वाय रेस टू m प्लस n च्या जागी काय, म्हणजे जी प्रोसेस त्या एक्झाम्पल साठी x रेस टू m इंटू y रेस टू n च्या, तीच प्रोसेस त्यामध्ये यूज करायला लागेल प्रूव्ह दॅट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 315 मध्ये पण तीच प्रोसेस यूज करायची. पहा त्यामध्ये काय आहे, x रेस टू 8 इंटू y रेस टू k इक्वल टू x प्लस y ब्रॅकेट रेस टू 8 प्लस k. फक्त m च्या जागी 8, n च्या जागी k. हा जो प्रॉब्लेम आहे x रेस टू m इंटू y रेस टू n इक्वल टू x प्लस y ब्रॅकेट रेस टू m प्लस n, हा प्रॉब्लेम याचा इम्पॉर्टन्स असा आहे की 12th लेवलच्या एक्झाम्स मधली कुठलीही क्वेश्चन बँक जर आपण सिलेक्ट केली, ते स्टेट बोर्ड असेल किंवा CBSE बोर्ड असेल, CET एक्झाम असेल, AIEEE एक्झाम असेल किंवा इव्हन IIT एक्झाम पण असेल, प्रत्येक एक्झामच्या क्वेश्चन बँक मध्ये हा क्वेश्चन इन्क्लुडेड आहे. कारण प्रत्येक प्रकारच्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. मोस्टली CET मध्ये तर आतापर्यंत 2 वेळा हा एक्झाम्पल इन्क्लूड केलेला आहे, एकदा ॲज इट इज आणि एकदा फक्त हे 3 आणि 4 सारख्या व्हॅल्यूज m आणि n च्या चेंज. जर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह एक्झामचा विचार केला तर असं एक्झाम्पल एकच असल्यामुळे डायरेक्ट y अपॉन x च्या आन्सरच आपण लक्षात ठेवू शकतो. बोर्डसाठी जर असेल तर मात्र आपल्याला हे कम्प्लीट सॉल्व करणं आवश्यक आहे. हे सॉल्व करण्यासाठी जरी यामध्ये व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल नसला तरीही टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स हे आवश्यक. दोन्ही साइड्सचा लॉग घ्यायचा आहे, म्हणजे लेफ्ट साइड येईल लॉग ऑफ x रेस टू m इंटू y रेस टू n इक्वल टू राईट साइड लॉग ऑफ x प्लस y रेस टू m प्लस n. लेफ्ट साइडला लॉग m इंटू n च्या प्रॉपर्टीनुसार दोन टर्म मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, त्याला आपण लॉग x रेस टू m प्लस लॉग y रेस टू n असं लिहू शकतो. राईट साइडला मात्र इंडेक्सचा m प्लस n फक्त मल्टिप्लाय होईल, म्हणजेच m प्लस n इंटू लॉग ऑफ x प्लस y, m प्लस n इंटू लॉग ऑफ x प्लस y. इंडेक्सला असणारे m आणि n मल्टिप्लाय येतील, म्हणजे m इंटू लॉग x प्लस n इंटू लॉग y इक्वल टू m प्लस n इंटू लॉग ऑफ. राईट साइडला आता कुठली प्रॉपर्टी यूज करता येणार नाही, कारण ॲडिशन आहे x आणि y मध्ये. इंडेक्सचे m आणि n फक्त मल्टिप्लाय घेते लेफ्ट साइड. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. प्रत्येक टर्म डिफरन्शिएट करायची, ॲडिशन्स आहेत, m आणि n कॉन्स्टंट आहेत, त्यामुळे डायरेक्ट आपण कॉन्स्टंट आउटसाइड आणि पुढच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. म्हणजे पहिली टर्म m इंटू लॉग x आहे, त्यामध्ये m कॉन्स्टंट आउटसाइड घेतला, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x प्लस पुढच्या टर्मसाठी n कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग y इक्वल टू राईट साइडला m प्लस n कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x plus y. Then m constant as it is, log x चा डेरिव्हेटिव्ह
1 upon x plus n constant as it is. Log y चा derivative 1 upon y into dy by dx. Right side ला m plus n as it is. Log of x plus y चा derivative 1 upon x plus y into again derivative of x plus पहली टर्म येईल m upon x plus दूसरी टर्म n upon y into dy by dx equal to right side ला m plus n upon x plus y into derivative of x plus y. x चा derivative 1 plus y चा derivative dy by dx. आता यात लेफ्ट साइडला काही सिम्प्लिफिकेशन सुरुवातीला होणार नाही. राईट साइडला मात्र त्या टर्मने ब्रॅकेटमध्ये आधी मल्टिप्लाय करावं लागेल. पहिल्यांदा लेफ्ट साइड ॲज इट इज, लेफ्ट साइडची टर्म m upon x plus n upon y into dy by dx. राइट साइड ला m plus n upon x plus y यानी ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा. m plus n upon x plus y into 1 टर्म येईल m plus n upon x plus प्लस पुन्हा त्याच टर्मने dy by dx ला मल्टिप्लाय करा. m plus n upon x plus y into dy by राइट साइडची dy by dx ची टर्म लेफ्ट साइडला, लेफ्ट साइडला dy by dx नसलेली टर्म राइट साइड, ही टर्म राइट साइडला येईल m upon x. लेफ्ट साइडला n upon y into dy by dx मायनस ही टर्म जी आहे राइट साइडची m plus n upon x plus y into dy by dx. लेफ्ट साइडला घेतली तर मायनस येईल m plus n upon x plus y into dy by dx equal to right side ला m plus n upon x plus y पहिली टर्म ॲज इट इज राहील आणि लेफ्ट साइडचा m upon x राइट साइडला घेतला तर तो होईल मायनस m upon लेफ्ट साइडच्या दोन्ही टर्म मधून dy by dx कॉमन घ्या. n upon y minus m plus n upon x plus y into dy by dx. The right side सध्या as it is ठेवली m plus n upon x plus y minus m upon x. आता इथे क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन केअरफुली. पहिल्यांदा लेफ्ट साइडच्या ब्रॅकेटमध्ये n मल्टिप्लाय होईल या टर्मला, दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे nx प्लस ny, nx प्लस ny. त्यानंतर डिनॉमिनेटरचा y मल्टिप्लाय करायचा आहे m प्लस n ला, पण मध्ये मायनस आहे त्यामुळे मायनस दोन्ही टर्मला मल्टिप्लाय होईल, म्हणजे टर्म येईल मायनस my मायनस ny. y मल्टिप्लाय केला m प्लस n ला, y इंटू m y इंटू n डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मात्र y इंटू ब्रॅकेट x प्लस y असाच ठेवा. y ने प्रत्येकाला डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायची गरज नाही. y इन ब्रॅकेट x प्लस y
into dy by dx. Similar to this, राईट साइडला सेम प्रोसेस क्रॉस मल्टिप्लिकेशनची, m प्लस n मल्टिप्लाइड बाय डिनॉमिनेटरचा x म्हणजेच mx प्लस nx आणि x प्लस y मल्टिप्लाय होणार मायनस m ला, तो होईल मायनस mx मायनस my डिवायडेड बाय x इन ब्रॅकेट x प्लस, लेफ्ट साइडच्या न्यूमरेटरला प्लस ny मायनस ny कॅन्सल होईल आणि राईट साइडच्या न्यूमरेटरला प्लस mx मायनस mx कॅन्सल होईल. लेफ्ट साइडला शिल्लक काय राहतोय, nx मायनस my न्यूमरेटरला nx मायनस my अपॉन y इन ब्रॅकेट x प्लस y इंटू dy बाय dx आणि राईट साइडला न्यूमरेटरची टर्म काय, nx मायनस my अपॉन y इन x इन ब्रॅकेट x प्लस y. तर दोन्ही साइडला न्यूमरेटर सेम आलाय nx मायनस my, दोन्ही साइडचा न्यूमरेटर कॅन्सल आणि दोन्ही साइडच्या डिनॉमिनेटरला x प्लस y चा ब्रॅकेट आहे तो कॅन्सल, म्हणजे लेफ्ट साइडला शिल्लक राहील फक्त 1 अपॉन y इंटू dy बाय dx आणि राईट साइडला राहील शिल्लक 1 अपॉन x आणि तो y जर राईट साइडला घेतला therefore dy बाय dx इक्वल टू y अपॉन. सिमिलरली यामधला प्रत्येकाने 278 फक्त m च्या जागी 3 आहे, n च्या जागी 4 आहे, त्यामुळे तो यापेक्षा सोपा जाईल, तो एक सॉल्व करायचा. आणि क्वेश्चन नंबर 315 जो आहे त्यात फक्त dy बाय dx इक्वल टू y अपॉन x इथपर्यंत सॉल्व करायचं. पुढचा आपण त्या प्रॉब्लेमच्या वेळी नंतर बघू, पण इथपर्यंतचा पार्ट त्याचा आताच तयार करून ठेवायचा आहे, dy बाय dx इक्वल टू y अपॉन x.